श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन सद्गुरु दादा महाराज की जय नागेश्वर भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपति शिवाजी महाराज महाराणा प्रताप की जय छत्रपति संभाजी महाराज की जय भारत माता की जय पार्वती पते हर हर उपजो निया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कबळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कबळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे समचरण सरोजम सांद्रनीलम मुदाभम जगननिहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराय पंढरीच्या देवराय पंढरीच्या देवराय पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया हरि दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया विवेकाने ज्याने सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुणरसिकत्व उकलिले लसित रसे तरविला श्री भागवत तरु तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्य देवाची यात्रित प्रधामम हेमशैलावदेहम कृशानम नामाग्रगण्यम सकल गुणिदानम बाणराणामधि शमरघुपति प्रिय भक्तम वातजातम नमामि श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे नगडतामती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखवितने जे परमानंदात्म रूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थी तुम्ही वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको कृष्णं नारायणं वंदे कृष्णं वंदे प्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वंदे कृष्णं वंदे पृथासुतं माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे
माझी वाणी तुझे वर्णे गुरुनाम ऐसे देवी प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हरि ओम अनंत वासुकी शेषम पद्मनाभं च कंबलम धृतराष्ट्र शंखं पालम तक्षकं कालिया तथा एतानि नवनामानि नागनामञ्च महात्मनः सायंकाले पठन् नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विश्वभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. विठ्ठल विठ्ठल उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठित वायशे नाही कवळ काही काल्याचे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्मा, भगवान परमात्म्याची चितविलास शक्ती ब्रह्मचितकला ऐसाई मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज दादा महाराज आणि छत्रपती शिवबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र तुम्हा भारतवासियांच्या तथा बाहेरून आलेल्या मायबापांच्या चरणरुंदी भगवान नागेश्वराच्या दरबारामध्ये निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहुनी वाशी वैकुंठ यज्ञाचे मूर्तिमंत सागर असणारे छत्रपती शिवबांचे आध्यात्मिक गुरु, जगाचा संसार सुखाचा व्हावा त्यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून अविहात जीवन ज्यांनी समाज सेवेसाठी व्यतीत केले असे असणारे भागवत संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान संत श्री तुकाराम महाराज यांचा कालाया प्रकरणातील गोड असा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडला. या काल्याचं महात्म्य अभंगामध्ये महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या काला खाण्यासाठी, या काल्याच्या प्रसादासाठी आम्ही त्या ठिकाणी पुन्हा जन्म घेऊ. कशासाठी? उपजवून या पुढती येऊ काला खाऊ दैवात. या काल्यामध्ये असं काय नाही का? काला का आम्ही खात नाही का? आम्ही तर दररोज काला खातो, पियला असल्यावर चिवडू चिवडू खातो नाही का? मग एवढं काय विशेष महत्व आहे? पण इथं दही आणि भात असा शब्द वापरलेला आहे. दही भातच का? त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे नाही का? मग तुकोबराला कोणी प्रश्न विचारला, मग तुम्हाला वैकुंठात करायला काय जीवाला लावतो काय? पण काही काही स्थान महात्म्य असतं. महाराज म्हणले तिथं जमत नाही. वैकुंठी तो आयशे नाही कवळ या शब्दाचा अर्थ तो घास. आपण म्हणत नाही का दररोज वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणनो हे जाणे जे यज्ञ कर्म. कवळ या शब्दाचा अर्थ घास होतो. असं तिथं घास नाहीये ऐका. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे ऐका. आणि आम्ही खाऊ तर कसा खाऊ? गुपचूप खाणार नाही, एकमेकाला खाऊ घालू. एकमेका देऊ मुखी. आता याचे दोन अर्थ होतात. एकमेका नाही का? एकमेका देऊ मुखी त्याचे दोन अर्थ होतात. पण आम्ही एकमेकांच्या मुखामध्ये त्या ठिकाणी घास घालू, सुके घालू. हुंबरी हुंबरी एक खेळ प्रकार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, हुंबरी म्हणजे खेळी मिळीनं नाही का? हसत खेळत त्या ठिकाणी आम्ही तो काला खाऊ. बरं, काला करण्याचे ठिकाण कुठले चांगले आहेत? महाराज म्हटले तुका म्हणे वाळवंट. वाळवंटातच का काला? त्याच्या पाठीमागचं कारण आहे ते आपण सगळं त्या ठिकाणी 1-1.5 तासाच्या आत बाहेर पाहण्याचा प्रयत्न करू नाही का? की तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम नाही का? बर्वे म्हणजे त्या ठिकाणी सुंदर आहे, सुपीक आहे, चांगलं आहे. नीट आहे म्हणजे कुठं खड्डे खुड्डे नाही आहे नाही का? उत्तम म्हणजे चांगल्या प्रतीचा त्या ठिकाणी ती जागा आहे. असा अभंगाचा सोपा सोपा अर्थ आहे. कीर्तन सांगण्याबद्दल परिहार देणं महत्वपूर्ण. आपला पुण्य पाहून श्री क्षेत्र नागेश्वराच्या दरबारामध्ये परम आदरणीय आमचे कृष्णाबाबा ढगे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दरवर्षी 6 वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे. आणि यावर्षी हरिभक्तीपर्यंत आपल्याच गावाचं वैभव बंडूजी महाराज यांच्या श्रीमुखातून गोड अशी तुम्ही या ठिकाणी शिव महापुराणाची कथा या ठिकाणी श्रवण केलेली आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गायकवादक वृंद, आमचे हरिभक्तीपरायण श्याम महाराज, आमचे हरिभक्तीपरायण, खूप मोठा आनंद वाटला मला आज. खूपच मन भरलं नाही का? अजून थोडं बाकी आहे ते बी भरण नाही का? आमचे हनुमान महाराज एक विशेष खुश खबर म्हणजे त्यांचं जमण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे अशी खुश खबर त्या ठिकाणी आहे नाही. काही चांगलं राहायचे चांगले फळं त्या ठिकाणी मिळतात. नाहीतर त्या ठिकाणी बरीच माणसं जर थोडं लांबलं की त्या ठिकाणी ते बरोबर मार्गी लागतात. मुझे पिणे का शौक नाही पिता हो गम भुला नाही का? परंतु त्यांना असं त्या ठिकाणी ते दारू पिलेले आहेत नाही का? जाम से जाम पीते हो सुबह होते ही उतर जाएगी शराब पी हरी नाम की तेरी जिंदगी सुधर जाएगी नाही का? ती ही आहे. आणि ती ज्यानं पिली त्याच्या जिंदगीत काही कमी पडत नाही. आमचे हनुमान महाराज आपले परमादरणीय एक सालस व्यक्तिमत्व, आमचे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज त्यांच्या मुखातून तुम्ही कथा श्रवण केली. आमचे हरिभक्तीपरायण बंडू महाराज, आमचे हरिभक्तीपरायण ज्योतिष प्रवीण रामेश्वरजी बाबा त्या ठिकाणी, तसेच नाही का आमचे परमादरणीय नागेश्वराच्या मंदिरात भुजंग बाबा
नाही का. आमचे भुजंगराव बाबा त्या ठिकाणी आमच्या आदरणीय रामेश्वर महाराज एक चांगले लेकर त्या ठिकाणी आहेत. आमचे विनयकरी दादा एका साऊंड सिस्टमवाले भैया, ब्रह्मांड नायक या चॅनलचे मालक, एक चांगलं व्यक्तिमत्व, एकदम सुंदर वक्तृत्व त्यांचं त्या ठिकाणी. मी आता बऱ्याच वेळेस फेसबुकला त्या ठिकाणी ऐकतो. फक्त आता फेटा बांधायची तयारी करायची बाकी आहे, ती पण नागेश्वराच्या कृपेनं लवकर त्या ठिकाणी होईल. नाही का. ह्या मातीचा गुण आहे. परमार्थ चालत आलेलं हे भारत नगरी त्या ठिकाणी आहे. इथं काही त्या ठिकाणी कमी पडू शकत नाही. नाही का. आणि चालले काय कोण पटलं नाही तुम्हाला. ठीक आहे या. विठाल विठाल आमचे गणेश महाराज ज्यांनी आमचे शब्द ऐकले, आमचा योगेश, आता आमचे गजूभाऊ, आमचे बाबा, दुरून बाहेर गावून आलेली सगळी मंडळी, सर्वांचे उपस्थित सर्व संन्यासी महात्मे नाही का, आमचे रामेश त्या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण ईश्वर महाराज आदी करून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन पार पडत आहे. विठाल विठाल. त्या ठिकाणी नाना भाऊनं फोन केला मला की माऊली बाबांची इच्छा आहे. खरं तर माझी चूक झाली होती, उद्घाटनाला येणं झालं नाही. काय करू महाराज, असं म्हणजे डीपी लांचिकेन व्हायरल मोठे झाले. माझी अशी परिस्थिती आहे. पण तुम्ही ते समजून घेतलं, मी नाही येऊ शकलो नाही का. परंतु महाराजांचं ते काम आहे नाही का. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ नाही का. हळूहळू त्या ठिकाणी भगवान परमात्मा मनोरथ पूर्ण करत असतो नाही का. आणि त्यांनी मनात नाही ठेवलं काही की बावलीचंच काल्याचं कीर्तन. वास्तविक पाहता दरवर्षी आमचं काल्याचं कीर्तन असतं. आणि मी म्हटलं बघ मी रात्रीचं करतो म्हटलं, मग काल्याचं तुम्ही बंडू महाराजांना द्या, ज्यांची कथा आहे त्यांना त्या ठिकाणी. ते म्हण नाही तुम्ही काला करा यावर्षी पण. मग त्याच्यामुळं हा योग या ठिकाणी आला. जशी मला सेवा करता येईल तशी मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला विठाला. आता काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र देवाचं सांग, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. हे काल्याचं कीर्तनाचा भागच भगवान कृष्ण परमात्मा आहे. इतर कीर्तन असलं की मग तुम्हाला बदलून काही सांगता येईल, पण काल्याचं कीर्तन म्हटलं की तिथे कालाच करावं लागेल. पण किती वेळेस जरी ते श्रवण केलं, खादले जे खावे वाटे, खादले जे खावे वाटे, खादले जे खावे वाटे, खादले जे खावे वाटे, भेटले भेटी आवडी, भेटले भेटी आवडी, कादले जे खावे वाटे, कादले जे खावे वाटे, कादले जे खावे वाटे, कादले जे खावे वाटे. इकडे बसा समोर, या समोर. लय दिवसानंतर भेट झाली. खादले से खावे वाटे, विठाला 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 विठाला. तसं त्या ठिकाणी तत्कथनम तत्चिंतनम नेहमी त्या ठिकाणी श्रवण करावं असं वाटतं. आणि परमार्थ असा अवीट आहे की तो कधी विटत नाही. त्याच्यामुळे दरवर्षी जरी आपण भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकलं तरी त्याला वीट नाही, वेट नाही पांडुरंगी, वाढे अंगी अर्थ ते. पुन्हा पुन्हा श्रवण करावं असं वाटतं. ती भगवंताच्या लीला आहेत. विठाला 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 विठाला. आणि त्या ऐकण्यासाठी, त्या श्रवण करण्यासाठी साधू संत सुद्धा त्या ठिकाणी इथं येतात. तुकोबरायचं असं मत झालं. काला म्हणजे नेमकं काय, तर दोन वस्तू एका ठिकाणी येऊन त्याचं मिश्रण होणे, त्याचं एकीकरण होणे, त्याचं नाव काला आहे. मग हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला हा एक काला आहे. आणि जीव आणि शिव याचं मिलन हा एक काला आहे. आणि तो झाल्याशिवाय सांगता होत नाही. काला या शब्दाचा अर्थ तो सांगता, अंतिम टप्पा. तसं जीवनाचा सुद्धा काला व्हावा. मग जीवनाचा काला त्या ठिकाणी कसा होईल मला सांगा. नदीचं वाहन केव्हा संपलं समजावं, जेव्हा ती सागराला जाऊन मिळाली. देवळाचं काम केव्हा संपलं समजावं, जेव्हा त्याच्यावर कळस बसला.
देवळाची कामा कळसो, असं वर्णन केलेलं आहे. एक नदी समुद्र प्रवेशू, नदी जेव्हा समुद्राला त्या ठिकाणी आणि सोन्याला कस लावल्याशिवाय त्याचं सोनत्व त्या ठिकाणी प्रगट होत नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाची सांगता होत नाही. आणि जीव हा शिवाला जाऊन मिळाल्याशिवाय जीवाची सांगता होत नाही. आणि त्याच्यासाठी हे काल्याचं कीर्तन आहे. विठाला 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 विठाला. पण तो जो काला आहे तो काला कुठं बी होत. बाकी ठिकाणी कालवा कालवी आहे, तुम्हाला लंगर भेटल, सगळं भेटल, पण काला कुठेच नाही, नाही का? काला कुठेच नाहीये. मग काही देवाचे राहण्यातच ठिकाण आहेत. वैकुंठ धाम आहे, सत्यलोक. ब्रह्मदेव जिथं राहतो सत्यलोक, जिथे विष्णू राहतात ते वैकुंठ, जिथे इंद्र राहतो तो स्वर्ग. पण या तिन्ही ठिकाणी बी काला नाही. तुम्ही खाली खाली या, नाही का? वैकुंठामध्ये काय आहे? वैकुंठात जर सुख असतं तर संत वैकुंठातून इथं आले असते का? देव सुद्धा इथं वैकुंठातून आला असता का? ज्या सुखा कारणे देव वेडावला हो, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला राहिला. आपल्या आपल्या लोकांत मी तुका मन काला वैकुंठी दुर्लभ, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ. हे विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ. वैकुंठात सुद्धा हे नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. आणि हे जे ठिकाण आहेत राहायचे, नाही का? स्वर्ग, सत्यलोक आणि वैकुंठ, इकडे लक्ष द्या, नाही का? तुम्ही जर एखाद्या मुंबई सारख्या ठिकाणी राहायला गेले, समुद्राच्या तीरावर समजा बिल्डिंग आहे मोठी, तर माणसाला खालच्या मजल्यावर राहणं चांगलं वाटल का वरच्या मजल्यावर राहणं चांगलं वाटल? जोक मी घरी, तुम्ही बोलत जा ना. मजा कुठे वाटते, आनंद कुठे वाटतो? वरच्या मजल्यावर. मग सगळ्यात वरचा मजला कोणता आहे? वैकुंठ. त्यानंतर सत्यलोक, मग त्याच्यानंतर इंद्राचा स्वर्ग, नाही का? असे 3 टप्पे आहेत. इकडे लक्ष द्या. मग वैकुंठामध्ये कोण राहतं? भगवान परमात्मा आणि संत. मग संताला देवानी सांगितलं तुम्ही वैकुंठात राहा, तिथं आनंद आहे. पण संतांनी सांगितलं आम्हाला ते जमणार नाही का? वैकुंठासी आम्हा नको दाडू हारी, वैकुंठासी आम्हा नको दाडू हारी, वासुदेव पंढरे सर्वकाळ, वासुदेव पंढरे सर्वकाळ, सर्वकाळ. वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी. संतांनी सांगितलं आम्हाला वैकुंठ असे धाडू नको, आणि आम्ही तिथं थांबणार बी नाही, कारण जाणं आणि येणं हे त्यांच्या हातात आहे. आम्ही तिथं थांबणार नाही. म्हणलं काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणले तर वैकुंठात तुला करमलं असतं तर तू खाली कशाला आला असता? संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा. अरे मालकच तिथं नाही तर आम्ही काय करावं तिथं? आणि तिथं असून बी काय आनंद आहे का मला सांग? मग असं माझं जागर कालाचं कीर्तन होतं, काला होता, आणि आदल्या दिवशी जागराचं कीर्तन. मग त्याला म्हणलं बा आता उद्या आता माझा मुक्काम आहे, मग झोपाची व्यवस्था कुठं? ते एक माणूस म्हणला महाराज माझी फॅमिली कोणीच घरी नाही, तुम्ही आपल्या घरी चल. त्याचं घर थोडं कंजेस्टेड होतं. चला म्हणलं बा आता साधूला काय बाहेर असल्यावर ठीक आहे म्हणते चला. गेलो त्यांच्या घरी. कोण नव्हतं घरी, कोण मी आणि मी त्यो.
आणि मग ती जागा थोडी कंजेस्टेड होती, त्यानं मध्ये आतरून टाकलं आणि बाहेर आतरून टाकलं. मग ते मला म्हणे तुम्ही मध्ये झोपा, मी तर बाहेर झोपतो. मी म्हणलं एक तर तू मध्ये झोप, नाही तर मी बाहेर येतो. मी तर खळखळ वाजलं काय करू म्हणलं, जुनी जागा आहे. ते म्हणे मग तो फायदाच आहे. आणि त्याला म्हणलं पण असं कहून जसं तुम्ही इथं झोपा ना, आपण दाटी वाटी करून झोपू इथं. ते म्हणले माऊली मी झोपलो असतो मध्ये, पण तिथं बाजड आहे. मला सांगा त्याचा न्याय का? तिथं खटमल आहे, तिथं बाजड आहे. मग जर तिथं जिथं बाजड आहे तिथं पाहुण्याला करमल का? म्हणून वैकुंठात सुख असतं तर तू वैकुंठ सोडून खाली आला असता काय? मग जसं वैकुंठात सुख नाही, सुख कुठं आहे तर मृत्यू लोकात आहे. महादेवाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्याला सुद्धा इथं सुख वाटलं म्हणून तो इथं आला. मग सत्य लोकामध्ये ब्रह्मदेवाच्या ठिकाणी आनंद आहे, पण इथं ते सगळे आवक जावक कारभार आहे. आणि इंद्राचं विचारूच नका. स्वर्गामध्ये जे तामरत्व सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. हो, मग तिथं सुद्धा तो आनंद नाही. आणि तिथं तो आनंद असता तर ते सुद्धा त्या ठिकाणी नाही का. महाराज सांगतायत तिथं तो आनंद त्यांना नाही का. मृत्यूलोके व्हावा जन्मावा, मृत्यूलोके व्हावा, हे जन्मावा, मृत्यूलोके व्हावा, जन्मावा, मृत्यूलोके व्हावा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोके व्हावा जन्मावा, मृत्यूलोके व्हावा जन्मावा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोके व्हावा जन्मावा, मृत्यूलोके व्हावा जन्मावा. वैकुंठातले तिथं उभगले, सत्यलोकातले तिथं उभगले, स्वर्गातले तिथं उभगले, पण इथं येणं त्यांच्या हातात नाही. नीट ऐका बरं. आणि मी जिंदगीत पहिल्यांदाच अभंग घेतला. मला जसं जमन तसं सोडवीन मी. जिथं आपले लोक असतात तिथं मी नवीन अभंग घेतो. आणि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, प्रश्न असा आहे, त्या सगळ्याला इथं या वाटतं पण ते परतंत्र आहे नाही का. देव सुद्धा स्वतः इथं येऊ शकत नाही. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासे. हो, त्या देवाला आणावं लागतं. ऐका ना, त्या देवाला आणावं लागतं. संत या ठिकाणी येतात. आले गे वैकुंठी, हे आले गे वैकुंठी. मग ते येतात, येते उपकारासाठी आले, आणले आणि यावंच लागतं. किती शब्द आहेत? 3. यावंच लागतं. त्याला जीव म्हणतात. येण्यासाठी प्रार्थना करावी लागते, त्याला देव म्हणतात. आणि जे मनानं येतात आणि मनानं जातात त्यांना संत म्हणतात. विठाला विठाला. हो, मग तुकोबाराय म्हणले आम्ही मनाने येऊ आणि मनानेच जाऊ. मग तुकोबाराला प्रश्न केला, मनानेच येतात आणि मनानेच जातात, पण करतात काय आणि कशासाठी? त्याचं उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या. उपदोनिया पुण्यात येऊ, उपदोनिया पुण्यात येऊ, उपदोनिया पुण्यात येऊ, उपदोनिया पुण्यात येऊ, उपदोनिया पुण्यात येऊ. हे काला खाऊ दही भात, दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे ना. हे काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे ना, वैकुंठी तो ऐसे नाही.
मनानं येऊ उपजून या पुढते येऊ. मग येऊ ज्या अर्थी म्हणतात त्या तरी अगोदर कुठंतरी होते नाही का. मी जर तुम्हाला म्हणलं मी भारतला येतो याचा अर्थ मी भारतमध्ये आहे का. नाही, मी कुठंतरी आहे याचा अर्थ असा होतो. तसं येऊ म्हणजे कुठून येऊ. मग आम्ही वैकुंठवासी आता महाराजांनी प्रमाण दिलं आले घरजा वैकुंठे. वैकुंठातून खाली येऊ कशासाठी. काला खाण्यासाठी. उपजून या पुढते येऊ. मग पुढते येऊ याचा अर्थ असा होतो की आम्ही पुन्हा पुढे बी येऊ. याचा अर्थ मागे बी आलो होतो. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. मग काय करत आलो. परमार्थ करत आलो नाही का. म्हणून पुन्हा येऊ. मग देवानं विचारलं इथं राहायला काय हरकत तुम्हाला. संतांनी त्याला प्रति उत्तर दिलं तू तर आलाच नाही ते नाही का. एक नाथांचा अभंग आहे बघा. मी मागच्या वर्षी कुठला अभंग घेतला होता मला आठवत नाही. कोणाला आठवतं कोणाला. युट्यूब झांबल्यानंतर सांगितलं हा होता मग नाही का. तुमच्या लक्षात राहूच नाही तेव्हा तर आमचं चाललं. आणि तुम्हाला सांगतो महाराजांचा एक अभंग आहे. बंडू महाराज मागच्या वर्षी कोणता अभंग होता माझा. आमच्या लक्षात नाही तर तुमच्या काय लक्षात राहील. आणि महाराजांचं एक फार मोठं गोड प्रमाण आहे. भगवान परमात्मनाथांचा अभंग आहे. जो न कळे वेद शास्त्रागे माये. जो न कळे वेद शास्त्रागे माये. तो गोकुळी लोणी चोरून खाये. चोरून खाय ऐसी भाविकाची आवडी देवा. ऐसी भाविकाची आवडी देवा. ऐसी भाविकाची आवडी देवा. ऐसी भाविका आवडी दे आवडी देखा. आता इथं त्याचं उत्तर आहे बरं का. उपजून या पुढती येऊ. येऊ तर कुठून येऊ. वैकुंठातून येऊ. मग नुसता देवच नाही. येऊ या शब्दामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. येऊ म्हणजे आम्ही सगळे येऊ. मग आम्ही कोणासमोर येतो जातो आम्ही देवाच्या सांगात. मग देवाला बी आणू इथं आणि आम्ही येणार नाही. कारण काला देवाशिवाय होऊ शकत नाही. तो बी पाहिजे. मग तो बी आला नाही का. जो न कळे वेदशास्त्र गे माय तो गोकुळी लोणी चोरुनी खाय. ऐशी भाविकाची आवडी देखा. टाकून आला वैकुंठ सुखा. वैकुंठ सुखाला टाकून तो इथं भाविकासाठी आला. आणि केलं काय. जो गोकुळी लोणी चोरुनी खाय. मग त्याला जवळ आवडतं. मग आम्हाला का आवडू नये. मग त्याच्यासाठी आम्ही सुद्धा उपजून या पुढे उपजून या पुढे काला गाऊ दही भात. काला गाऊ दही भात. काला गाऊ दही भात. काला हो. मग दही भात काला खाण्यासाठी देव बी इथं आला. संत बी इथं आले. मग तुकोबऱ्याला कोणी प्रश्न विचारला मग इथं यायची काय गरज आहे. वैकुंठात नाही काय हे. महाराज म्हणले तिथं नाही दुसरं चरण. वैकुंठीत ऐसे नाही. 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 वैकुंठीत वैकुंठितो ऐसे नाही नाही का. असा आहे का वैकुंठामध्ये नाही का. असा आनंद आहे का. वैकुंठितो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे. वैकुंठात का नाही बा. वैकुंठात हे काहीच नाही. मग वैकुंठात जर हे असतं तर संत बी इथं आले नसते आणि देव बी इथं आला नसता. ऐका ना लक्ष द्या. उपजून येऊ म्हणतात तो खबर आहे. कुठून येऊ. वैकुंठातून येऊ. मग नुसतं आम्हीच येऊ नाही देव बी येऊ.
नाही का? मग देव येऊन काय करतो? ऐशी भाविकाची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुखा. मग भाविकाच्या भोळ्या भाविकामध्ये काला होतो. मग भगवान परमात्मा भाविकाच्या आवडीसाठी इथं आला. इथे एक प्रश्न आहे बरं, ऐका ना, थोडं डोक्यावरून जाईल तुमचं कीर्तन, पण मग आनंद आहे. मग मला एक सांगा, भाविकासाठी आणि या काल्याचा आनंद घेण्यासाठी देव वैकुंठातून, संत वैकुंठातून खाली आले. मग वैकुंठामध्ये भाविक नव्हते का? समजा तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुम्ही दूध सांगितलं, समजा शेजाऱ्याच्या घरून. पहिला लय आनंद होता तो. मी नेहमी सांगत असतो की पहिले असे 4 आणि 8 द्यायचे, गिलास घ्यायचा, आणि त्या पोरीला जर दूध सांगितलं की पोरी जात पहिल्यापासून एकदम आदिपशीर असते, ती लगेच असे त्या फ्रॉक खाली झाकून न्यायची तो गिलास, की इकडल्या कानाची खबर इकडल्या कानाला नाही, आणि गुपची दूध आणून द्यायची. आणि पोराला जर सांगितलं बाळा दूध घेऊन ये, तो इतकं बेकार त्या गिलासात पैसे टाके, टाळा. आमच्या घरी दूध नाही हो, आम्ही बेकार सोड आहे का? मग तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुम्ही शेजाऱ्याकडून दूध सांगितलं की बुवा शेजाऱ्या चाल दूध आणा, मग तुमच्या घरी दूध होतं म्हणून पाठवलं का नव्हतं म्हणून पाठवलं? आपल्या घरी नव्हतं म्हणून पाठवलं. मग भगवान परमात्मा आणि संत या काला करण्यासाठी, या भक्तीचा आनंद घेण्यासाठी वैकुंठातून आले. ऐशी भाविकाची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुखा. जो न कळे वेदशास्त्रा गेमाय तो गोकुळी लोणी चोरुनी खाय. नाही का? मग वैकुंठात भाविक होते म्हणून आला का नव्हते म्हणून आला? बाबा नव्हते म्हणून आला. मग नव्हते म्हणून आला तर मग इथले भाविक वैकुंठात गेले तर मग ते भाविक नव्हते का? आता समजा उद्याकडं असं तुम्ही धरा गृहीत, उद्याकडे ज्ञानेश्वर महाराज शेलुतकर वारले समजा तसं नका लंब करू इतकं लवकर मला, पण समजा तो तुमचं प्रेम आहे माझ्यावर भारतवासियांचं, तुम्ही एक पोस्ट तयार करसाल आणि पोस्टच्या पुढे काय लिहिसाल? योगेश वैकुंठवाशी लिहिसाल का काय लिहिसाल? वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण यांना काय हरकत नाही, बंडू महाराज बोलले. मग आता मला सांगा, मी भाविकी म्हणून कीर्तन करतो का अभाविकी म्हणून कीर्तन करतो? भाविकी म्हणून करतो. मग मला सांगा, इथले भाविक जे वैकुंठवासी झाले मग ते भाविक नाही का? मग भाविकासाठी आले कसे काय, हे हा प्रश्न आहे की नाही भुजंग बाबा? हा प्रश्न आहे की नाही? मग मला सांगा तुम्ही, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पण वैकुंठामध्ये हा आनंद नाही का? नाही का? मातृपितृ भ्रात्रा मातृपितृ भ्रात्रा सगोत्र अपार, मातृपितृ भ्रात्रा मातृपितृ भ्रात्रा मातृपितृ भ्रात्रा सगोत्र अपार चतुर्भुज तिथं हा प्रॉब्लेम आहे. ऐका ना, तिथं वैकुंठामध्ये देव बी चतुर्भुज आणि भाविक बी चतुर्भुज, समीपता सलोकता स्वरूपता सायुज्यता. मग भगवान परमात्मा त्यांना आपलं स्वरूप देतो. मग मला सांगा, द्वैतामध्ये भक्तीचा आनंद आहे का अद्वैतामध्ये भक्तीचा आनंद आहे? मला सांग योगेश, नाही का? बासुंदीचा आनंद बासुंदीला मिळेल का खाणारा वेगळा असेल त्याला मिळेल? तुम्हाला बासुंदी व्हायला आवडेल का बासुंदी खायला आवडेल? मग बासुंदी खायला आवडेल तर बासुंदी खाण्यासाठी वेगळं व्हावं लागेल का बासुंदी स्वरूप व्हावं लागेल? मग तुम्हाला बासुंदी स्वरूप जर तुम्ही असेल तर बासुंदीचा आनंद नाही, त्या पदार्थाच्या भिन्न तुम्ही झाले
तेव्हा तुम्हाला त्याचा आनंद आहे. तसं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. मग जेव्हा देव आणि भक्त वेगळे होतील तेव्हा त्या भक्ताला या भक्तीचा आनंद मिळेल या मृत्यू लोकामध्ये. मग या भक्तीचा आनंद कुठं आहे तर तो संतांच्या संगतीत आहे. मग संतांची संगती कुठं प्राप्त होते? आळंदी पंढरपूर त्या ठिकाणी. मग ते काला होण्याचं ठिकाण आहे. आणि मग तो आनंद घेण्यासाठी उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. त्याच्यासाठी मग दही भातच खाऊन दुसरं काय सांगत येत नव्हतं महाराजाला, नाही का? मस्त खिचडी करू बुवा, त्याच्यामध्ये सगळं चुरू बुवा, दही भातच का? तर मला सांगा, भात एकच शीत असतं का अनेक शीत असतात? भात 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 तुम्ही नाही खात? एकच शीत असतं का अनेक शीत असतात भाताची? अनेक शीत असतात. आणि दही या माऊली बसा, नाही का? दही डेअरिंग केली बाजारा नाही यायची मला. दही विठाल 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 नागेश्वराची इच्छा आहे ती. आणि दही एक का अनेक? दही एक. आणि दह्यामध्ये ज्या लाह्या किंवा भात आहे ते शीत अनेक. तसं तुम्ही आम्ही जे जीव आहेत या लाह्या आणि शीत आहेत, आणि जो दही स्वरूप आहे तो परमात्मा एक आहे त्या ठिकाणी. आणि हे जेव्हा दोन्ही मिक्स होतं एकरूप तर त्याला म्हणतात काला. तसं शिव म्हणजे दही आणि जीव म्हणजे तुम्ही आम्ही सगळे. आणि जेव्हा हे सगळं मिक्स होतो त्याचं नाव आहे काला. मग हे अनेक आणि दही एक म्हणून दही भाताची उपमा दिली. विढाला विढाला मग हे वैकुंठात नाहीये. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ते वैकुंठात नाहीये. वैकुंठात नाही ते कुठंच नाही, नाही का? जिथं अमर व्हायचं ठिकाण आहे. आजी ओस अमरावती, ताल आणि ठेका कळल्यावरच बरोबर होतंय, नाही तर मंगणी होती बरोबर, नाही का? हे आपल्याला कळतंय. आणि नाही का? आजी ओस अमरावती काला पाहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. म्हणजे एवढा या काल्याचं महत्व आहे, नाही का? म्हणजे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी. मग तुम्ही म्हणताल देवाला इथं एंट्री नाही, मग देव इथं देवभाव कसे विचारले? तर ऐका ना. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकची टाळी झाली. पुढे काय? हो माझा ज्ञान राजा गोपाळा सलाया वाटे, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटे, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटे, ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटे. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. हा आनंद वैकुंठात नाही. मग वैकुंठात जरा आनंद असता तर देवाला सुद्धा इथं अवतार घेण्याचं काम पडलं नसतं. तुम्ही म्हणतो कोण आलं इथं काला खायला? तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग विष्णू रूपामध्ये या काल्याचा आनंद नाही घेता आला तर मग ज्ञानोबरायाच्या रूपाने इथं आले आणि काला खाऊ दही भात, नाही का? सत्य लोकात तो आनंद घेता नाही आला तर ब्रह्म सोपान तो झाला.
आणि इथं आला हा काला खाऊ दही भात नाही का, का वैकुंठात नाही सत्य लोकात नाही. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला महत्वाचं, निवृत्ती हारा असं म्हटलेलं आहे. निवृत्तीनाथ कोणाचा अवतार आहे नाही का, सदाशिवाचा स्वामी निवृत्ती दातार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा या ठिकाणी आले कशासाठी तर काल्यासाठी. विठाला विठाला आणि आम्ही तो काला खाऊ, तो उचक उचक करून नाही खाऊ, तर तो कसा खाऊ. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, सुखे गाणू करी. हा वैकुंठी ऐसे नाही, वैकुंठी एकमेका देऊ मुखे सुके घालू हुंबरे. खेळीमेळीच्या वातावरण, हुंबरी या शब्दाचा अर्थ खेळीमेळी असाही होतो. आम्ही त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकाच्या मुखात घालू. आज लय दुर्मिळ झालं महाराज नाही का, ज्याची त्याला पडली आहे सध्या. कोणाचं कोणाला काही घेणं देणं नाहीये, पण आम्हाला संतांनी आदर्श घालून दिला. मी एक नेहमी वाक्य सांगत असतो, भूख लगे तो खाए ये प्रकृति है, भूख नहीं होने के बाद भी खाए ये विकृति है, और हम भी खाए और दूसरों को भी खिलाए मेरी भारतीय संस्कृती आहे. ती माझी परंपरा आहे, ती माझी संस्कृती आहे. मग एकमेकाई देवमुखी, आणि एकमेका मुखात देण्याचं काम फक्त देव आणि संतातच होतं, जनतात नाही होते का. हे फक्त काही लोक अप्पलपोटी असतात, पण एकमेकाच्या मुखात घास घालणारे देव आणि संत असतात. काय झालं माहितीये का, राक्षस आणि देव याच्या माया वेगळ्या आहे, पण बाप मात्र एकच आहे नाही का. माळकरी आणि बिगर माळकरी, पिणारे आणि बिगर पिणारे हे एकाच देवाची संतान आहे. वेगळे थोडे भूतापासून झाले नाही का. तसं देव आणि दानव याचा बाप एक आहे, पण माया मात्र दोन आहे. देवाची माया आहे आदिती आणि दैत्याची माया आहे दिती. पण मग माया वेगळ्या असतील, पण बाप तर एक आहे ना. मग सगळ्यांनी मोर्चनेला ब्रह्मदेवाकडे म्हणे आमच्यावर असा अन्याय काऊन. म्हणले कसं काय. म्हणे देवाला एकदम चांगली वागणूक आणि आम्हाला अशी वागणूक, असं का. ते म्हणले त्याला अक्कल जास्त आहे, तुम्हाला अक्कल कमी आहे का. म्हणले तसं नाही. म्हणले मग आम्हालाही समान वागणूक दिली पाहिजे तुम्ही नाही का. ती म्हणले ठीक आहे. मी गजूभाऊला आमच्या योगेशला आले मिठी मारली नाही का. नाही का, ऐकलं की माणूस हृदयात बसतो, नाही ऐकलं की डोक्यात बसतो. दोन पार्ट आहे नाही का. तसं देव आणि दानव आम्हाला तुम्ही असं फरक का समजता. देवाने सांगितलं हा ज्याच्या बुद्धिमत्तेचा फरक आहे आणि ज्याच्या स्वतःचा फरक आहे. म्हणजे काय फरक आहे. ठीक आहे म्हणलंय, तुम्हाला पण श्रेष्ठ ठरवू आम्ही, पण मग तुम्ही परीक्षेत पास झाले पाहिजे. परीक्षेत पास झाल्यावर माणसाला मान चढत असतो, परीक्षेत नापास झाल्यावर नाही. मग परीक्षा हो म्हणले, तुम्हाला अमुक अमुक दिवशी आमच्याकडे जेवणाचा कार्यक्रम आहे, पण काही अटी आहे. 20 मिनिटात जेवण झालं पाहिजे, आणि 20 मिनिटात जेवण तर झालं पाहिजे, पण जेवाच्या अगोदर तुमचे हात असे बांधल्या जाईन, इथं कमड्या बांधल्या जाईन अशा. म्हणजे हे वागता येणार, हे वाकवायचं नाही आणि जेवण करायचं. हे वाकवायचं नाही आणि जेवण करायचं. एवढी आट आहे आपली. 20 मिनिटाची वेळ. तुम्हाला कसं जेवायचं ते जेवा. अगोदर कोण जेवणार. दानव म्हणले आम्ही जेवणार नाही का, आम्ही जेवणार. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही तर तुम्ही बाबा. आणि मग त्यांना 20 मिनिटाचा वेळ दिला, जेवायला बसवलं, पण आकलीचा भाग कमी. ते असं असं घेतलं का, आता कसं खाता येईन असं महाराज. हे जर असं बांधलं सगळं, तुम्ही करून पहा ना घरी गेल्यावर प्रयोग. कमट्या तर पहा तुम्ही नाही का कसं होईन ते. आमच्या गावात नोमी व्हायची पहिली. नोमी माहिती ना तुम्हाला, काय म्हणतात त्याला.
सोंग 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 आमच्या गावाचे सोंग कशा मधुबन पडले माहिती आहे का महाराज? काही गावात, प्रत्येक गावात काही विचित्र नमुने असतात. प्रत्येक गावात विचित्र विचित्र नमुने असतात. प्रत्येक गावात, प्रत्येक घरात एका माताचे लोक नसतातच ना, घरात बी नसतात. आता एवढी थंडी पडली ना, पण तुमच्या प्रत्येकाच्या घरात एकतरी असा नमुना राहतो, त्याला फॅन लावल्याशिवाय झोप नाही येत. खरं सांगत नाही. प्रत्येकाच्या घरात असा एक नमुना असतो. थंडी अशी असती ना, पण तरी फॅन लावल्याशिवाय त्याला झोप नाही येत. प्रत्येकाच्या घरात एक नमुना असा सापडत असतो. मला एक मत कुठंच नाही राहत. विठाला विठाला. तुम्ही असले कोण माहिती आहे सगळे? तुम्हाला त्या माणसात ध्यान आलं, कोणाला बायकोत आला असेल, कोणाला नवऱ्यात आला असेल, कोणाला मो पोरगा असंच करतं का? हे नमुने ते प्रत्येक गावात, प्रत्येक घरामध्ये. हे कसे सारखे सारखे राहतील सगळे? परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. आणि मग परिस्थिती अशी आहे, अशी जी परिस्थिती. विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला खोटं नाही सांगत महाराज. आमच्या गावात ती नोंदणी झाली. एक गरीबाचं पोरग, त्याला म्हणे तुला शिवळनाथा सोंग द्यायचं. ठीक आहे. मग त्याचे असे हात बांधले लोकांनी. तेव्हापासून आमच्या गावातलं ते सोंगच बंद झाले महाराज. लय बेकार काम झालं होतं असं. आणि सगळ्या माता भगिनी बसलेला लाजा वाटायला पाहिजे लोकायला, पण लोक बिनलाजे असतात. काही त्याला काही फरक नाही मिळत. आणि अशी त्याला डायरेक्ट काडी बांधली असून त्याला पॅक केलं, लंगोटीवरच नुसता. आणि आईन पब्लिकमध्ये आलं ते सोंग. ती लंगोटी घेतली बस सोडून. ती काय अवस्था असेल आता हे डोळ्यासमोर चित्र नाही का? ते असं पळायला गेलं की पब्लिक गुते, आणि असं पळायला गेलं की लोकायला लागे ते काडी. एवढं रडलं ते पोरग. ते गाव आत्महत्या केलं त्या पोरानं. त्याच्यानंतर त्याला अपमान वाटला तो एकदम. कारण ते हे पक्क बांधलेले ना, कसं काय ते कसं आवरल ते नाही का? मग ही वागता येत नाही. ही तर देव हारले, देव दानव हारले तुमच्या आमचे काय बिशात आहे. मग ते असे बांधले ते आणि बसवले जेवायला. आणि 20 मिनिटाचा वेळ. ते असं खाल्लं का असं जमेन, आता असं वर फेके गे आ करे. जे तोंडात पडलं ते पडलं. सगळा खाली सडी घाण झाली. नाही का एकानं असा लाडू फेकला, आ करायला गेलं तर डोळ्यातच अटकला असायचं. कोणाचं कानात सगळे भरले ते. मग ते म्हणले वेळ संपला, अर्ध्या पोटीच उठले. आता ते हसायला लागले दानव. अब्बी आएगा ना भिडू मजा. म्हणजे आता येईन म्हणले मजा. आता कोणाचा नंबर आहे? देवाचा नंबर आहे. पण अक्कल मोठी आहे. ते म्हणले ठीक आहे. मग देव असे एकमेकाच्या समोर बसले. एकमेकाच्या समोर बसले. आणि मग तो त्याच्याच ताटात कुचकरे आणि त्याच्या तोंडात घास घाले. भरले नाही, चरले नाही. मग म्हणे तुला म्हणत होतो मी आपण नंतर बसू म्हणून. तेव्हा तोच तर अक्कल पाहिजे का? ज्या भागातली आपल्याला खायची माहिती नाही त्या भागातलं पाहून खाल्ल्याशिवाय राहायचं. महाराज मला काही कळत नव्हतं. हॉटेलमध्ये मित्रांनो पहिल्यांदा नेलं, ते हात धुवायला पाणी आलं. मी त्या पाणीच पिऊन घेतलं पुरं लिंबा सगट. काय माहित नाही, हे मलाच नाही झालं, हे तुम्हाला बी झालं. आणि हे अवघड आहे. जिथं डोकं लावायचं नाही ना तिथं लावायचं नाही. जिथं लावायला पाहिजे थोडा विचारच करायला पाहिजे. तुम्ही एखाद्या बाथरूममध्ये पाय धुवायला गेले तर असं दुरून फिरवायचं. ते असं असं फिरायला गेलं की वल्ले होऊन आले लोक काही काही घरात. इमानदारीने सांगा आता तुम्हाला खरं पटलंय आणि तुम्ही बरेच जण येले असे मधून भिजून का? जिथली गोष्ट आपल्याला माहित नाही ना तिथली माहित करून घेतल्याशिवाय शांतपणा करू नये. ते म्हणले मी तुला म्हणलो होतो. यांच्या तोंडात नाही का यांचा हात नाही का, त्यांच्या तोंडात त्यांचा घास नाही का, नाही काय एकमेकाच्या तोंडामध्ये घालायचे. तसेच महाराज म्हणले आम्ही काला सुद्धा एकमेका देऊ मुखे. सुखे घालू हुंबरी, सुखे घालू हुंबरी, सुखे घालू एकमेका. 1:45 वाजले, आपली वेळ संपत आली. बोर झाले काय? मला जायचं आहे नाही का? एकमेका देवमुखी. आता पुढे कधी बी ठुलं तर माझं रात्री कीर्तन ठेवायचं बाबा.
म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. मग वाळवंटातच काला का व्हावा, तर त्याचं कारण आहे वाळवंटामध्ये काही उगत नाही. तसं काला जो असतो ना तो भाजलेल्या लायाचा असतो का डायरेक्ट लायाचा असतो? भाजलेल्या बीज भाजून केलेलाही. हो, तसं जिथं काही उगत नाही ते स्थान म्हणजे त्या ठिकाणी वाळवंट आहे. मग परमात्म्याने काला का आणि कुठे केला, तर यमुनेच्या वाळवंटामध्ये तीरावर केला, वाळवंटात केला नाही का. आणि चंद्रभागा असेल, इंद्रायणी असेल नाही का, हे आमचा. आणि काला हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये होतो महाराज नाही का. म्हणून तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. आता परमात्म्याने काला का केला आणि तो कशासाठी आला, 5 मिनिटात त्याचं चरित्र पाहू. खरं तर देवेंद्र चैतन्यजी महाराज बाबांचे गुरु आहेत, त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व या ठिकाणी सुरू आहे. मी नंतर बोलणार आहे नाही का 2 मिनिटं. आणि मानवराज महाराज खरं तर पुरं गाव इथं आलं असतं, पण लोकायला आता असं रोडवर पाहिजे सगळं नाही का. असं वाहनाची सोय पाहिजे, तिथून वाहन गेलं पाहिजे, तिथून हे गेलं पाहिजे नाही का. असं आता आमचं तर तिथं जवळ आहे, परंतु त्या ठिकाणी तुमच्या गावाचं भाग्य आहे. अनेक जुना सप्ताह तुमच्या गावामध्ये चालू आहे नाही का. आणि इथं वर्षातून एकदा त्या ठिकाणी इथे भाग्यवान आहेत तुम्ही गावकरी लोक. इथं नागेश्वराचं स्थान आहे, मला वाटतं तिथं आमच्या हरिभक्तीपर्यंत काय नाव महाराजांचं, ज्ञानेश्वरजी महाराज, तिथं पण स्थान आहे गावामध्ये त्या ठिकाणी आहे. सगळं तुमचं सगळं असं त्या ठिकाणी सगळे. आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा आनंद त्या ठिकाणी येत राहावा पुढे. आणि हा आनंद आणि महाराजांचा जो संकल्प आहे मंदिराचा तो लवकरच त्या ठिकाणी नागेश्वराच्या कृपेनं पूर्ण होईल. कारण महाराज आम्ही त्याच नावेत बसलेलो आहोत नाही का. आजच आमचं आज उद्घाटन इथून गेल्यानंतर इंजिनियर ते येत आहे. हे सुरुवातीला थोडं काही दिवस, आता मला किती 1993 पासून मी हे काम करतोय, मग लय दिवस लागले त्याला. आणि मग 2007 1993 मग 2007 मध्ये छोटंसं मंदिर झालं. मग हळूहळू त्या ठिकाणी ते होत गेलं. आता खूप मोठं काम. आता आमच्याकडे पैसे बिलकुल नाही, पण जवळजवळ 70 लाखाचं काम मी दिलं आता नाही का. पैसे बिलकुल नाही, पण त्याच्यावर संकल्प सोडा तुम्ही, चांगल्या भावनेनं त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणात असेल, नक्की त्या ठिकाणी काम होतं नाही का. आणि महाराजांची ते ध्येय आहे, इच्छा आहे, ते नागेश्वर महाराज नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण करतील नाही का. आणि नक्कीच तुमचं सर्वांचं सहकार्य त्याला त्या ठिकाणी असावं नाही का. महाराज हे वाया जात नसतं, बरं तुम्हाला सांगतो, हे कधीच वाया जात नाही. हा आमचा अनुभव आहे जीवनातला. मग सर्वांनी सहकार्य करा, एकमेकांना मिळून मिसळून त्या ठिकाणी राहा, एकमेकाला समजून घेऊन त्या ठिकाणी सर्वांनी परमार्थाची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे. मागच्या वर्षी मी बराच वेळ इथं थांबलो होतो, महाराजांची मी ती पाहिली अवस्था आहे का. फार हे भगवंताची कृपा असल्याशिवाय गोष्टी त्या ठिकाणी होत नाही महाराज आहे का. आणि म्हणून हे जो संकल्प महाराजांचा आहे हा पूर्णत्वाला जाऊ भगवंताला प्रार्थना करतो. आणि 2च मिनिटात आपण काला त्या ठिकाणी करू. अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी हात वर करायचे, अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी भजन करायचं. हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, 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 विठोबार जय जय गोपाल घुमाई. बरोबर विठाला 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 मग या काल्याची परंपरा त्या ठिकाणी कशी पडली, जेव्हा जेव्हा भगवान परमात्मा या पृथ्वी तलावर पापी लोकांचा सुसुळाट होतो, बाडे खलबऊ
चोर जुआरा परधन पर लंपट परदारा जिनके यह आचरण भवानी। सिस्टम सुंदर आहे बरं, चांगलं एकदम. इथं टाळ्या वाजव साऊंड सिस्टम नाही का. बारे खलबऊ चोर जुआरा नाही का. किंवा आई बापाला त्रास देणारी अवलाद जन्माला येते नाही का. मानुई मातू पितू नाही देवा सज्जन कर कर वावही सेवा मंगल भवन अमंगल हारी द्रव सुद शरत अजर बिहारी. अशी जेव्हा जन्माला येतात तेव्हा भगवंत अवतार धारण करतो. असं कंसाचं पाप शिगेला पोहोचलं. मी तुम्हाला सांगितलं होतं हे चरित्र सगळं. आणि मग पृथ्वी घाबरली महाराज. आज असंच झालेलं आहे. परवा खूप रडलो नेवरे महाराज. एक बातमी पाहिली फेसबुकला. 6-7 वर्षाची चिमुकलं लेकरू आणि एका नराधमानं तिला छेडछाड करून तिला मारून टाकलं. किती अवघड परिस्थिती महाराज. इतकी बेकार समस्या आहे. आपल्याला सांगायला काही वाटत नाही. आमच्या गावाचे लोक म्हणले आपण स्कॅन्डल जाळू त्या ठिकाणी, मेणबत्त्या जाळू. अरे मेणबत्त्या नाही, अशा हरामखोराला फाशी द्यायला पाहिजे. माया उपजली तेथे ठेवी मज आण येथे. आणि मग परमात्म्याला तिथं आणलं. परमात्मा लहानपणीच रांगता रांगताच चपळ होते महाराज. कुठंतरी हरपून जायचा परमात्मा. यशोदा माता बघायची माझा कृष्ण देखील का कुणीतरी सांगा गे सांगा हाती घेवनिया फूल अंगणी रांगतले मुलं होते सर्वीत चूल कैसी भूल पडिले. अनेक ठिकाणी यशोदा मातेनं बघावं असा सापडत नव्हता. आणि मग असं करताना परमात्मा 5 वर्षाचा झाला आणि परमात्म्याने संगोडी निर्माण केले त्या ठिकाणी. आणि सांगितलं करे काय खाता. म्हणले सकाळी ताक दुपारा पोळवेल ताक संध्याकाळी त्याचीच कढी. परमात्म्याने सांगितलं आजपासून आपल्याला चोऱ्या करायच्या. आणि परमात्म्याने चोऱ्या करायला सुरुवात केली. पण परमात्म्यानं काय चोरलं. चित्त चोरी येले तुका म्हणे येणे गरुडध्वजे. चित्त चोरलं. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. दररोज खोड्या करू लागला आणि दररोज घराने येऊ लागली. गवळणी सांगती घराणी रात्री आला चक्रपाणी खाऊन दही दूध तूप लोणी अवघी फोडली विरजनी. हा ग बाई आमाशी आवरेना यशोदे बाळ तुझा तान्हा. एका दुसरी आली धावत येणे ग बाई काय केली मात. मुकाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालत. तिसरी आली धावोनी येणे ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देऊनी गाठ बाई कुणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा तान्हा. एक असं दररोजच्या त्या ठिकाणी खोड्या परमात्मा करू लागला. दररोज यायचे. आणि त्या गोपिकांना बी त्याच्याशिवाय करमत नव्हतं. त्या वेदातल्या श्रुती होत्या. त्या जान वेद गर्भीच्या श्रुती श्रुती रूपीनो एमत प्राप्ती. त्याही परतल्या म्हणून नेती नेती माझी सुख संगती न पवेची. आणि त्या वेदातल्या श्रुती होत्या. त्यांना सुद्धा परमात्म्याशिवाय काही नाही का. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांचे डोळा. देवाशिवाय त्यांना करमत नव्हतं. पण दररोज खोड्या यायच्या. यशोदा माता कंटाळली. सांगितलं कृष्णा तू दररोज त्या ठिकाणी खोड्या आणू लागला. दाढीवेणीची गाठ काय मारतो, कोणाला त्रास काय देतो. परवा आला मुच्या घरा. एक म्हातारं होतं. ते म्हणलं माझ्या घरी जरी आला ना ताकाच्या डेऱ्या डुबू डुबू मारीन. परमात्मा म्हणला